नमस्कार आणि पप्पांना पण नमस्कार आणि आशीर्वाद असू द्या असाच ओंकारेश्वरी आणि आजचं जेवण पप्पांच्या तर्फे आलेलं आहे। ताई पहिलेही एकदा दिलं होतं आणि ह्या वेळेस ताई म्हटले एक दिवसाचं मी रविवारचं जे काही असेल तुम्ही जे काही नेताय भाजी पोळी मसाले भात पाण्याच्या बॉटल आहेत जिलेबी आहे बिस्किटचे पाकिट आहेत म्हणजे खूप छान जेवण बनवून आणलेलं आहे आणि मी म्हणते की प्रत्येकाने एक दिवस घ्यावा आणि असंच अन्नदान करावं पड अन्नदान करावं तर पप्पांच्या मागे तर खूप कामं आहेत खूप सारा व्याप आहे पण त्या व्यापातून सगळं काही काढून लगेच सेवेला हजर असतात की बाबा ताई माझ्याच्याने जे घडेल ते मी पण करणार आहे तर आई काळूबाई असंच आमच्या पाठीशी राहो आम्हाला अशीच ताकद देव त्याच्यामुळं आम्हाला ही प्रेरणा मिळते की बाबा हा तुम्ही पुढे आलात म्हणल्यावर आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि आता जे जेवण आणलंय ते आपण आई काळूबाईचं नाव घेऊन सुरू करणार आहोत स्वामींचं नाव घेऊन तर घ्या पप्पा नाव तुम्ही सुरू करा काळूबाईच्या नावानं चांग भले आई राजा उदे उदे सदानंदिता उदे उदे बोल भवानी माता की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त चला हर हर महादेव तुमच्या हर हर महादेव तुमच्या हाताने वाढा सुरुवात तुमच्या हाताने का करा की इथं कधी जेवण कमी नाही पडलं पाहिजे हा बरोबर आहे तुम्ही तिकडून भात ते करा मी भात हर महादेव हा ते जिलेबी पाण्याची बॉटल ओम नमः शिवाय हा पाण्याची बॉटल ही पाय नका पडू त्या ताटातले ना ताट कोणीतरी काढायला पाहिजे वेगळं चिटकले ताट जरा काढतो तो काढ पोटभर जेवा आणि जेवण कसं झालंय ते सांगा हा तुम्हाला देऊ घ्या इथं बसून जेवा पोटभर तुला बरं नाही तू व्यवस्थित जेवण कर हा खूप मस्त स्वयंपाक केलाय भाताचा वास येतोय खूपच छान वास येतोय हा भात खाण्यासाठी लोक थांबतात 2-2 तास हा ना 1 वाजता भात आहे आम्ही थांबतो आज एकादशी आहे ना तर मी पण खाल्ला हा धन्यवाद दिले का पाणी एक बस ना जिलेबीचं डबड्यातलं चापचप होता म्हटलं थांब येणार आहे तुला जेवण होय का इकडे बसून जेवा दादा इथं बसून जेवा पोटभर लागलं तर घ्या अजून हा गाव कुठलं दादा तुमचं खराटी तुमचं दादा का तिकडं कसं काय आला कामासाठी काम लागलं फॅमिली इकडंच आहे का काळजी घ्या स्वतःची हा भात जास्त वाटतं का टाकते ना लागलं येऊन घेतील भात खराब होईल म्हणजे ठेवून द्यायला नको भात लय वाटून गेला लोकांनी नाही का इकडं अजिबात भांडण नाही अजिबात आगावपणा नाही अजिबात भांडण नाही अरे देव राहतं का नाही वाटतं ना दादा गाव कुठलं जळगाव कशाला आला तिकडं कामासाठीच काम भेटलं का नाही व्यवस्थित जेवण आवाज बंद करा तुम्हाला कळतं का आवाज बंद करा म्हणलेलं अजिबात
भरपूर जेवण आहे, भांडणं कमी कोणी ए करायचं. भांडू नका बोल. अजिबात नाही. एक एक द्या चपाती. एक एक देऊ एक एक द्या चपाती. नाही भरपूर हा, भरपूर आहेत ना, मग जाऊ दे. दादा इथं बसून जेवा. हा आज नाही आल्या मॅडम, आज नाही आल्या. आज दादा आले. त्यांनी मला सांगितलेलं काहीतरी मी त्यांची मदत मागितली. मला घरातलं हाकलतात नुसते. तू काहीतरी करत असशील. नाही हाकलायला येड लागलं का? जन्म दिला म्हणल्यावर हाकलून का देणार? माझ्या आई वडील मावशी सांभाळत होती. दारू पितो? हा छान छान, हसलो म्हटलं की संपलं. श्री स्वामी समर्थ. स्वामींनी सांगत पहिला सांगा दोघही जेवा व्यवस्थित. हा व्यवस्थित होईल तुमचं बाळ. हा भात माऊली घे, भात पण घे. धर पाण्याची बॉटल, धर पाण्याची बॉटल धर. देते ना चपाती थांब पण रे. देते. भाजी दे ना. हात धर. बरं हा खा. अजून एक द्या पप्पा. काय अजून एक चपाती द्या मग हा, त्याला. हा. इथं बसून जेव. हा, श्री स्वामी समर्थ. इथं बसून जेव. हा, जेव. जेव. हा हा एक मिनिट हा. असू द्या दादा, असू द्या. हा काढ तपेदार. भरून काढा दादा भाज्या. रणजित छोल्याची भाजी पण एक नंबर आहे. हा आमच्या आज एकादशन छान जेवण बनवून आणले. हा? हा का? झाकण कर. नाही नाही, असं नाही म्हणायचं. काय म्हणतोय येत आहे लाईन सगळ्यांसाठी भरपूर आहे. भरपूर आहे लाईन काय होईल सगळ्यांना व्यवस्थित येत आहे. लाईन चला. मावशी मावशी भरपूर जेवण आहे लाईनीचा. नाही आपण जरा बोला. दादा कुठले तुम्ही? नांदेडला. कसं काय आला इकडं? कामासाठी आला. काळजी घ्या स्वतःची. हा? बरीच लोक जमा होतात हा. लय गर्दी होईल आता. नाहीच आहे ना जेवण. दादा गाव कुठलं? लातूर. असं नाही बोलायचं, मी पण लातूरची आहे. मग चांगलंय आपण. काय झालं काय म्हणलं काही परेशानीमध्ये आलेले आहेत. काम हुडकत, एक टायमाला जेवण हुडकत. दादा गाव कुठलं? हा? असं. हे घ्या पाणी. पोटभर जेवायचं बसून हा. आणि ताट व्यवस्थित टाकायची, असं कुठं पण नाही टाकायची. हा कचरा होतो ना सगळीकडे. बस बस. बस चपाती देऊ. दादा तुझं गाव कुठलं? उत्तराखंड. बर. उपासाचं नाही फिर बर भी एक दो रोटी ले लो, सुबह में खा लो. बचा हुआ रोटी खा सकते हो, चावल नहीं खा सकते, इसी में ले लो. चलो नको नको. बरं ठीक. लवकर आलं का? नहीं उनको दे दूंगी, वो दादा को दे दूंगी मैं. त्याला भाजी द्या पिशवी. अच्छी बात है, ऐसा भी होना चाहिए कि खाना वेस्ट नहीं जाना चाहिए. पप्पे ताट दे इकडे. बता. किती असं हा. बतायचं. म्हणलं पिशवी चांगली आहे का नाही ना त्याच्यामुळे. हा हो हो, 2च मिनिटं दादा. त्या दादाला भाजी देऊ आणि मग तुम्हाला भाजी देऊ. बस बस. चलो दादा, थैंक यू. रोटी चाहिए? और नहीं, हाँ और एक. चलो पेट भर के खाओ. आज एकादशी आहे. हा मी मागडच्याला देते, मी पाठी मागडच्याला देते. पप्पा चल. हा हा जिंदगीचा एडर ठेवायचा. धर दादा. नहीं उनको नहीं, उनको चावल नहीं चाहिए. आप ले लो दादा. आप हट जाओ, पीछे वाले को लेने दो. जिसको चावल है दादा हे घ्या. त्यांना चावल नकोय तर तुम्ही घ्या. हे पाण्याचं. पुढे ना, बस घेतात. ना आता, बस की. बस ना आता खाली. बस ना आता खाली. बसतो का खाली? हा. हा ठीक आहे.
ठीक आहे, पेट भर के खाऊ खाना. काय पाय पाण्याची बॉटल. जिलेबी पण नको तुम्हाला. जिलेबी भाजी थोडी आणि चपाती द्या पण. त्याला अजून एक चपाती द्या दादा. त्या दादाला एक चपाती द्या अजून. हा चल इथंच जेवा बसू ना. गपरे गपके. काय आता देवाच्या नावाचं काय केलं. चपाती पाहिजे का बस 2 चपात्या. 2 चपाती भाजी फक्त. दादा पुढे. बहुत अच्छा खाने वाले लोग हो आप. चलो दादा पोटभर जेवा दादा. देणं त्याच्या हातात. चपाती भाजी एक ही मिल सकते हो. पकडा. काय होतं सगळ्याला आपण एक एक देणार. जिलेबी मीठा खाली चपाती भाजी. द्या पप्पा द्या त्याला ते चपाती. मीठा मीठा नाही चाहिए. पाणी भाजी देऊ का बस. हे बघ, पोटभर जेव. बसू का मला येऊन द्या. अजून जेवण बस आता. तुम्हाला गाडीत बस पप्पा. जर बरं नाही येत. गोळी खाल्ली का. गोळी खाल्ली का. चला आता तुम्ही इकडे या एक जण कोणतर. मी इकडचं पटपट वाढते. हा चला इकडं डबा. घे. पुढं घेतलं तर गाडी खराब नाही होणार. बरे का रे दादा तुझं. बरे काय पाहिजे. चपाती देऊ. 2 चपाती देऊ. हे बघ 2 चपात्या देऊ. गाव कुठलं दादा. इकडं कस काय आला. गाव कुठलं. लातूर पशी. पांचनचलीच्या. नाव काय आहे. मी दारू पिता. मी माझं हे झालं ना की तिकडं थांबा. हॉटेलमध्ये काम करचाल. काम करणार. बायको लेकर आहेत घरी. किती दिवस झाले इकडे आला. 4 दिवस. तिकडे थांबा थोडं. हा हा दारू नाही पेत फिरायचं इथं रस्त्यावर. चल चपात्याला चिटकल्यात ना म्हणून काढते. हा ओम नमः शिवाय म्हणा. हर हर महादेव म्हणा. हर हर महादेव. राम कृष्ण हरी. आज एकादशी आहे. देवाचं नाव घेत जा जरा. चला शंभो शंकरा. अजून एक पोरगं होतं ना आपल्याकडे कोणतरी. नाही नाही काय नाही होत. धुता येतं की आपल्याला घरी गेल्यावर. ए थांब ग. ए थांब रे. ए त्याला द्या 2 जरा. पप्पाला म्हटलं गोळी खाल्ले का. काय होईल. माझ्याकडची देऊ. लगेच राहते. काहीच होत नाही. साईड इफेक्ट नाही काहीच. गोळी खावा. 10 मिनिटात तुम्हाला सेकंदात म्हणसाल ताई मला बरं वाटलं म्हणून. हा 1च मिनिट. हा आपल्या हातात होता.
पाण्याची बॉटल तिकडे गेले का? हा, दिलेत ना प्रत्येकाला एक एक. चला पाणी बॉटल तुझ्याकडे ना? बर, 2 चपात्या देऊ. दादा गाव कुठलं तुझं? शिक्रापूरचं आहेस का? कस काय आलास ना इकडे तू? वडलांना. वडलांना बरे? काय झाले वडलांना तुझ्या? सांधेवातीचं. वडिलांना पण जेवण घेऊन जा. जेवले का वडील तुझे? बर, देऊ का अजून 2 चपात्या? मऊ आहेत चांगल्या. आणि त्यांना पण जीव घाला. दादा 2 देऊ चपात्या? हो. ओम नमः शिवाय. दोन चपात्या दादा. काय देऊ? हा हा, त्याला द्यायचंय. किती देऊ? 2. भाजी पुरणार नाही दादा, पुढं करा. दादा पुढं करा, भाजी देते. 2 जण खावा, ठीक आहे? ताई कोण आहे दवाखान्यात? माझी बहीण ऍडमिट आहे. हा हा, तिला पण घेऊन जावा जेवण. देऊ का ह्याच्यातच? काय झाले बहिणीला? कधी? गाव कुठलं ताई? शिर्डीचे का? त्यांना बी जेवण द्या, तुम्ही पण जेवा. पोटभर होईल सगळं. हा, साईबाबा करतील व्यवस्थित. हा चला. हा. चला. तुमचं कोण आहे दादा? पेशंट त्यांच्या सोबत आहे? बरं, मिसेस आहे का? ठीक आहे. हा. 2 चपात्या देऊ? 2 चपात्या? इधर बैठ के खाओ ठीक से, पेट भर के. दोन चपात्या देऊ? द्या. काय फेकून नाही. नाही, याला काठी, तिथं काठी आहे ना माझ्या गाडीत. त्याला लय नाट केले त्याच्या. आता बोलवा जरा, पोलिसला फोन करा जरा. 100 नंबर तिथं बन गार्डनला फोन करा जरा. म्हणजे याला नेऊन टाकू दे तिकडं. घ्या, ते द्या दादा इकडं. प्लेट लय मस्त आणलेत माहिती का? एकदम योग्य. हे घ्या दादा. चपाती वाढा पप्पा तुम्ही. मी भाजी भात वाढते. तिथं सांगा आतमध्ये गेल्यावर हा जेवण आले म्हणून. नाही संपेल बाप्पा. चल, कोण है दवाखाना? औरत है। क्या हुआ है उसको? वो क्या थोड़ा जल गई थी। थोड़ा जल गई थी। थोड़ा जल गई थी, ज्यादा जल गई। औरत बच्चे थे थोड़ा जल गई। किसकी वजह? क्या हुआ जल गई? उसको गुस्सा आया, घर में हो गया था। अभी वो खाना वाना खाती है क्या? नहीं खाती है, पर लड़का भी है ना साथ में। लड़का भी जल गया है? नहीं वो जलने गया, साथ में है रहने को। हाँ, आप दोनों के लिए खाना लेके जाओ। दोनों को इसीलिए बोला था। और रोटी देते? हाँ, वही। कितना चाहिए रोटी? 3 रोटी वो खा गया। गाँव कौन सा है आपका? यूपी से? नहीं, अभी आमनगढ़ से आया। जल गया बाबा, क्या करना? काय करायचं? चपाती? चपाती चाहिए? सब्जी? थोड़ा सा आगे आ जाओ, थोड़ा सा आगे आ जाओ। चलो पापा एक चपाती दे।
तुमचा पेशंट बरं आहे? चपाती द्यायची अजून? हा, एक मिनिट हा. पुढे या थोडस पुढं. ठीक आहे. अच्छा, चलो. जेवा बस. पाण्याची बॉटल. बरंच आता जेवण वाटप करून झालेलं आहे आणि थोडीशी पप्पांची तब्येत जरा आज अशी तशीच आहे. तर पप्पा म्हटले मी जरा निघतो, तर अजून थोडंसं जेवण आहे, आम्ही वाटून जाणार आहे. पण एवढंही त्यांचं डोकं दुखत होतं, सगळं होतं, पण पप्पा तुम्ही आज इथं आलात तर काय शब्द नसतात कधी कधी. आपलं एवढं सगळं राडा काम, एवढं सगळ्या भक्तांची सेवा करतात आणि त्याच्यातून ही समाजसेवा करणं सुद्धा तुमच्याकडून शिकायला पाहिजे अनेकांनी. ती करत असताना ही सेवा पण खूप महत्वाची आहे की आपल्या हाताने अन्नदान व्हायला पाहिजे. तर पप्पांच्या हाताने आज खूप अन्नदान झालं. आज आषाढी एकादशी आहे. बऱ्याचशा पेशंटच्या नातेवाईकांनी नेलं, आजूबाजूच्या लोकांनी घेऊन गेले. अजून थोडंफार जेवण आहे, तेवढं वाटून आम्ही जाणार आहोत. तर ओम काळेश्वरी पप्पा, ओम काळेश्वरी आशीर्वाद. आणि ताई दर शनिवार इथं जेवण वाटण्यासाठी येतात. तसंच ताईंना असं कोणी मदत केली की आज आम्ही जेवण वाटतो तर ताई मग त्यांना इथं जेवण देण्यासाठी सांगतात. आणि ताई स्वतः एवढ्या लांबून थिऊरवरून ह्या ठिकाणी येतात. प्रवास पण त्यांचा लांबचा आहे. थिऊर म्हणजे एक थोडंसं आडबाजूला खेडेगाव आहे आणि तेवढ्या लांबून ताई येतात. परत इथून आता घरी जायचं. परत सकाळी सर्व आजी आजोबांना नाश्त्याची तयारी हे ते सर्व करायचं. ताई पण एवढा वेळ काढून त्या ठिकाणी येतात. ताई म्हणतात की पप्पांची एवढी सेवा, पण माझ्यापेक्षा ताईंची सेवा आणि ताईंचं काम खूप मोठं आहे की आज एवढे 25-30 आजी आजोबांना सांभाळायचं आहे, सगळं बघायचं आहे. तिथं त्यांचं नियोजन करून ताई आता रोहितला घेऊन ताई इकडं आल्यात. पण घरी पण ताईंचं लक्ष असतं. फोन करून तिथं घरी यावा, आजी आजोबा जेवलेत का, गोळ्या दिल्यात का टाईमशीर, सगळं बघणं एक सगळी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आणि तेवढी जबाबदारी पार करून ताई या ठिकाणी भुकाल्यांची भूक, ताणाल्याची ताण जाणण्यासाठी या ठिकाणी ताई येतात. ताईंच्या कामाला खरंच आमचा सलाम आहे. ताईंचं काम असंच पुढं मोठं व्हावा आणि त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावं. आणि ताईचं आता भाड्याच्या घरामध्ये ताई तिथं सर्व आजी आजोबांना सांभाळतात. ताई काळूबाई करो आणि त्यांचं लवकर स्वतःचं घर हो आणि सगळ्यांचा हातभार त्यांच्या घरासाठी लागला पाहिजे. ताईंना मी पण सांगितलंय, मी शब्द दिलाय की ज्यावेळेस घराचं आपलं चालू होईल यथाशक्ती मी पण काहीतरी मदत करणार आहे. असं भावाकडून एक बहिणीला मदत म्हणून मी पण स्वतः मदत करणार आहे. तो आपण सर्वजण मिळून सर्वांनी थोडा हातभार लावला तर ताईंचं तिथं घर होईल. आणि दर महिन्याला जे काही भाडं भरावं लागतं तर ते भाडं ताईंचं भरायचं वाचन, त्याच्यामध्ये काहीतरी तिथं एक काम होईल. तर त्यामुळे सर्वांनी आपण हातभार लावायचा आहे आणि एक हात मदतीचा प्रत्येकाने करायचा आहे. ओम काळेश्वरी. बतायची का भाजी सगळी बसला आता. अरे ए वेडे ए हात धर रे. अरे बाटली त्याच्यात नसते ठेवायची, त्याला पण कळलं नाही बिचार. थांब जिलेबी देतो. जिलेबी हा, एक मिनिट. बोल बंडारी शिव, बोल बंडारी शिव की महिमा न जाने शिव जाने सब. शिव बोल बंडारी. बसले सगळे बसले. आपण वाढू, जेवढं होतं तेवढं वाढू. हा काय त्याला जेव, अजून लागलं तर घे. भात खाऊन बघ म्हणशील भात खरंच वेगळाच आहे. सगळं खाऊन बघायला पाहिजे माणसाने. देऊ थोडा घासभर. बहीण सांगते काहीतरी. हाँ और चावल दूं आपको?
जिलेबी तुला पण दादा पाहिजे ना? कुठला ना दादा तू तू कुठला अप्परचे? तू कस काय आला इकडं? आजोबा तर त्यांना पण जेवण घेऊन जातो? तू जेवणार नाही का? नको 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 धर, हे चांगलं आपलं घरचं जेवण आहे राजा. आता घरी नको जाऊ जेवण्यासाठी, तू इथंच जेव. हा हे बघ भरपूर जेवण देते आजोबा आणि तू बसून जेवा दवाखान्यात. काय झालं माझ्या आजोबाला? आजोबाला काय झालंय? 4 चपात्या दिल्यात बस. काय झालं त्यांना? होतो का? बर बर हे घे. हा. त्याच्यावरती एक ताट झाकून देते, पावसात भिजणार नाही. ठीक आहे, आता जाऊ नको घरी. हा थोडा वेळ पाऊस कमी होते मग जा. आता पाऊस चालू झालेला आहे भरपूर, नाही का? असं होतं संध्याकाळच्याला, माहितीये का? हा, पाऊस उशीर पण झालाय ना, उशीर पण झाला. दादा जेवण द्यायचंय? जेवण दिलं का द्यायचं आहे तुम्हाला? कोणीतरी सांगतं इकडे तिकडे जाऊन. बस चावल एवढा बस. 2 चपात्या हे घ्या. गाव कुठलं दादा? उत्तराखंड. पोट भरून जेवा. हा? लागलं तर घ्या इकडे. दादा तुमचं गाव कुठलं? इथलेच. नाही. लागलं तर घ्या अजून. हा? घेऊन जायचंय का? डिश कमी पडायला नको, नाही का? हा. बसते ना. जिलेबी का काम खत्म. नहीं है ना जिलेबी? तो और बस चाव. पिशवीत देऊ का जेवण ताई? आता भात देणार आम्ही. भात आहे आमच्याकडे, खिचडी चपाती जिलेबी आहे. देऊ? नाही ना ताई. दादा नव्हतं. नाही, एकादशी आहे ना? ताई कुठे राहता ताई तुम्ही? लोणीला राहता. चपात्या किती देऊ? 2-3 देऊ? 4 देऊ. 4 देऊ. खावा घरी. लेकरं आहेत का? लेकराला पण द्या. तिथं टाका थोडी जिलेबी. टाका अजून थोडी, लेकरं आहेत म्हणून घरी. नाही नाही काही नाही होणार. चपातीच्या मध्ये घातले नाही होणार. मी बरोबर बांधले. मी बरोबर बांधले. नाही होणार. हा, चला. काय पाहिजे दादा? भाजी नाहीये, संपली. भात भात आहे. भात भात 2 आहेत चपात्या. चला. चपाती कशा बरा खातील आता? चपाती भात द्या. भातच देऊ आता. पण भाजी नाही ना, ते फेकून देतील असं करतील. घे दादा पाण्याची बॉटल. भाजी चपाती संपली की. चपाती कोरडी खाणार का तू? खावा. राहत नाही जेवण. आधी आज एकादशी जरी जेवण जरी कोणी वाटलं नसतं ना. किती वाजले? होता है ना 2 दिन. हाँ 2 दिन. तो कल चाय के साथ वगैरह खा सकते हो. चला. पेट भर के खा लो. एक एक द्या पहिले तर. चपाती म्हणजे भाजी नाहीये ना खायला म्हणून. खा लो इधर बैठ के. भात ना? ठीक आहे. जिलेबी द्या. धरा दादा तुम्हाला.
भात देऊ पुढे या ना दादा जरा खालून धरा चांगलं व्यवस्थित धरा पडणार पडणार हा बस गाडी बंदच ठेव गाडी पण मग लाईट लागते ना बॅटरी नाही उतरणार लवकर तर माझं यूट्यूबला 5,05,000 फॉलोअर्स आहे. तर माझं सगळ्या जेवढे मला यूट्यूबला सबस्क्रायबर आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की 5 लाख फॉलोअर्स सगळ्यांनी आहे ना जर 100 रुपये प्रत्येकाने जरी दिलं तर ताईच्या घराचं काम लवकर होईल. तर ताई स्कॅनरचा फोटो तुम्हाला ह्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये टाकतील. तुम्ही त्या स्कॅनरवरती प्रत्येकाने 100 रुपये टाका. 100 रुपये देणं म्हणजे शक्य पण होणार आहे आणि सगळ्यांनी 100 रुपये दिलं तर ताईंचं घर पण लवकर होणार आहे. ओम काळेश्वरी. तर पप्पांनी खूप मोठा आव्हान केलेलं आहे या बहिणीसाठी. तर पप्पांचे तर पहिले धन्यवाद म्हणेन. आई काळूबाईचे धन्यवाद. पाठीशी आहे माझ्या आणि आज मला माहिती आहे की सगळ्यांच्या आशीर्वादाने घर होणार आहे. घर होणार, हा. तर तुमचे आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद नक्कीच माझा आशीर्वाद आहे. हा. आणि पप्पांचे आशीर्वाद आहेत. जसं पप्पांचे पाय माझ्या आश्रमाला लागून गेले तसं माझ्या आश्रमाची प्रगती झालेली आहे चांगली. काहीच नाहीये फक्त आशीर्वाद दिलाय की ताई तुझं चांगलं होईल. तुला कधी कमी पडणार नाही एवढं बोलून गेले आणि तसंच माझ्या आजी लोकांना कधीही कमी नाही पडावं. मला एवढीच परमेश्वराच्या इच्छा प्रार्थना आहे की त्यांचे खूप सारे दुःख आहेत. ईश्वर त्यांना सगळं काही देव आणि पप्पांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो. ह्या शोध वृद्धाश्रमाच्या पाठीशी राहो. एवढंच पाहिजे. आई काळूबाईच्या नावाचं चांग भले. काळूबाईच्या नावाने चांग भलं. हर हर महादेव.